धन्यवाद शिवाळे सर. आज रसविचार आवाज येतो ना सर? हो 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 हो. हा, रसविचार या घटकाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर गुरव सर सोलापूरहून आपल्याकडे आलेले आहेत. मी सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा अल्पसा परिचय करून देतो. त्यांचे पूर्ण नाव देविदास श्रीमंत गुरव. त्यांची शैक्षणिक पात्रता MA BEd PhD. संत साहित्यावर त्यांनी PhD केलेली आहे. ते श्री कलमेश्वर प्रशाला सुलेर जवळगे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या विद्यालयामध्ये सध्या सेवा करत आहेत. त्यांची सेवा 24 वर्षे झालेली आहे. ते राज्य आणि जिल्हा स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करतात. महाविद्यालयीन स्तरावर मराठी भाषेत उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना कवी वसंत बापट व संत साहित्यिक राम शेवाळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेले आहे. शाळेमध्ये त्यांनी विविध उपक्रम राबवलेले आहेत. त्यांचे 150हून अधिक लेख सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, तरुण भारत व दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झालेले आहेत. आणि सांगायला आनंद वाटतो विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा पाऊस नावाचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. संत दर्शन हा संदर्भ ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेला आहे. वाटा पाय वाटा कथा संग्रह, आठवणीचं चांदणं ललित लेखन, संघर्ष एका वादळाचा चरित्र ही त्यांची साहित्य संपदा प्रकाशित झालेली आहे. एक राष्ट्रीय व 2 आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध त्यांनी सादर केलेले आहेत. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. लोकमंगल फाउंडेशन सोलापूरचा शिक्षक रत्न पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. साने गुरुजी कथामालेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य कृती समितीचा राज्यस्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. असे आदर्श शिक्षक, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज दोन्ही विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे. त्यांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचा अल्पसा परिचय संपवतो. आणि दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आज मुखेडवरून कल्याण कस्तुरे सर आपल्याकडे आलेले आहेत. कोल्हापूरवरून सरगर सर आलेले आहेत. त्याचप्रमाणे रेकॉर्डिंग करण्यासाठी राजूरवरून शिंदे सर आलेले आहेत. सर्व माऊली घेवारे सर उस्मानाबाद वरून आलेले या सर्व राज्यभरातून आलेल्या शिक्षकांचंही मनपूर्वक स्वागत करतो. आणि गुरव सरांना विनंती करतो की गुरव सर, आपण रसविचार या घटकाबाबत आमच्या दोन्ही विद्यालयातील विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर. गुरव सर. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. हा बोला सर, बोला सर. मला स्क्रीन शेअर करता येईल ना? हो हो, मी तुम्हाला परवानगी द्या सर. हो दिली. सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आणि या 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित आंतरजाल मराठीच्या उपक्रमामध्ये मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल श्री शिंदे सर, शेवाळे सर, नंतर आमचे तंत्रज्ञ शिंदे सर, कल्याण कस्तुरे सर आणि आमचे आदरणीय घेवारे सर, त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे. रसविचाराला आपण सुरुवात करतो आहोत. खरं तर रसविचार हा घटक मुलांना थोडासा आव्हानात्मक असा वाटत असतो. खरं तर अवघड याच्यामध्ये काहीच नाही आहे. अतिशय सोपा भाग आहे. फक्त आपण लक्षपूर्वक आणि रस घेऊन, म्हणजे आपली आवड याच्यामध्ये दाखवून आपण या घटकाचा थोडासा अभ्यास केला तर याच्यामध्ये काही अवघड नाही. तुकारामांचा एक अभंग आहे, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांगत कार्य. ओले मूळ सतत प्रयत्न करतं आणि कठीण खडकाचं अंग सुद्धा भेदून टाकतं. त्याप्रमाणे सततच्या प्रयत्नाने, सततच्या अभ्यासाने आपल्याला अवघड भाग सुद्धा सोपा वाटायला लागतो.
म्हणून सोपं अवघड असं काही नाही, पण आपली आवड त्यामध्ये निर्माण करून आपण जर त्या घटकाचा अभ्यास केला, अडचण आली तर आपापल्या शिक्षकांना जर विचारलं तर समजायला असं काहीच अवघड नाही. आणि रसविचार हा रसग्रहणासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे. यावर्षी रसग्रहण तर आहे, ते पुढच्या वर्षी देखील आहे. आणि मग रसग्रहण हा स्वतंत्रपणे 4 गुणांसाठी असलेला हा घटक आहे. आणि मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काव्य सौंदर्य त्याच्यामध्ये सांगावायचे असतात. रस हा एक काव्य सौंदर्याचा एक घटक आहे. मग प्रत्येक कवितेमध्ये कुठला ना कुठला रस असतो, आणि हा रस जाणून घ्यायचा असेल तर आपल्यामध्ये रस पाहिजे, आणि मग रस विचार आपल्याला समजतो. या ठिकाणी रस विचार कशा पद्धतीने समजून घेऊया याचा थोडासा विचार करूया. आता फक्त एक लक्षपूर्वकच तुम्ही ऐका, आणि मी काय सांगतो आहे मुलांसाठी खास करून किती सोप्या पद्धतीने आपण याचा विचार करू शकतो हा पण बघूया, म्हणजे हा भाग बघूया. म्हणजे सगळ्यांना माहित आहे की आपण आपल्या जीवनामध्ये कला नावाची एक गोष्ट आहे की ते आपल्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. आणि कुठल्याही कलाकृतीचा आस्वाद घेत असताना मनामध्ये एक भावना निर्माण होते. आता चित्रकला, एखादं सुंदर चित्र पाहिलं तर आपल्याला फार आनंद होतो, खूप सुंदर चित्र आहे असं वाटतं. एखादी दुःखद घटना पाहिली किंवा एखादा असं प्रसंग पाहिला की आपल्याला वाईट वाटतं. विनोदी पाहिलं तर हसू येतं. हे जे भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतात ना, ते का निर्माण होतात तर ती कला पाहिल्यानंतर. आणि मग साहित्य म्हणजे कथा, कादंबरी, कविता, चरित्र ही सुद्धा एक कला आहे. मग या कलेचा आस्वाद घ्यायचा आपल्याला. जसा आपण जेवणाचा आस्वाद घेतो, चहाचा आस्वाद घेतो. आस्वाद घेणे म्हणजे आनंदाने त्याचा स्वाद घेणे. बघा, आनंदाने स्वाद घेणे. जर आपण या म्हणजे जेवणाचा स्वाद म्हणा, चहाचा आस्वाद म्हणा, शांत मनाने आणि आनंदी मनाने जर त्याचा आस्वाद घेतला तर आपल्या मनामध्ये एक समाधानाची भावना निर्माण होते, तृप्ती निर्माण होते. का असं होतं? कारण त्याचा आनंद आपण घेतला म्हणून. पण तीच गोष्ट एखाद्या किरकिर करत, कुरकुर करत जर आपण त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्याचं समाधान मिळत नाही. तसंच साहित्यामध्ये आहे. रस या शब्दाचा अर्थ चव, रुची या अर्थाने आपण वापरतो. साहित्यामध्ये सुद्धा रुची असली पाहिजे, आणि रुची असेल तर रस निर्माण होतो. आणि आपलं जीवन खरं तर रसपूर्णच आहे, निरस असं ना काहीच नाही. कारण जन्मताच आपल्या मनामध्ये अनेक भावना, राग, लोभ वगैरे असतात. प्रसंगी ते आपण व्यक्त पण करतो, प्रगट पण करतो, बोलून सुद्धा दाखवतो, लिहून सुद्धा दाखवतो. मग हे भावना व्यक्त करतो आपण. आणि म्हणून साहित्य म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कविता आहेत, त्या कवितांमध्ये त्या कवितेचं सौंदर्य, त्या कवितेमध्ये असलेलं विशेष वैशिष्ट्य, आशय विषयाचं सौंदर्य, भाषिक सौंदर्य, ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेत असताना रस सौंदर्याचा सुद्धा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. आणि मग हे रस विचार समजून घेत असताना आपल्याला रस म्हणजे नेमकं काय, म्हणजे कलेच्या दृष्टीने जर विचार केला, कलाकृती आपण बघत असतो, त्या कलेच्या दृष्टीने जर विचार केला तर एखादी कलाकृती पाहत असताना आपल्या मनामध्ये एक चित्तवृत्ती फुलते. आणि मग होतं काय, ही चित्तवृत्ती फुलल्यामुळं आपल्या मनामध्ये ती कलाकृती कशा स्वरूपाची आहे त्याच स्वरूपाची चित्तवृत्ती आपल्या निर्माण होते. आणि त्यातून मग आपल्याला ती कलाकृती आवडायला लागते. मग आवडायला लागली म्हणजे काय, की आपल्याला त्याच्यामध्ये रस निर्माण झाला.
आणि तसंच कवितेमध्ये सुद्धा आहे, तसंच नाटकामध्ये सुद्धा आहे, तसेच कथा कादंबऱ्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जसे 6 प्रकारचे चवी आहेत, गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट असे, तसे कलाकृतीचा आस्वाद घेत असताना किंवा एखाद्या कलेचा अनुभव घेत असताना आपली चित्तवृत्ती उद्दीपित होते. म्हणजे आपल्याला ती आवडत असते किंवा आपल्या भावनेशी ती समरस होते ती कलाकृती. आणि मग जणू ती आपलीच आहे, आपली भावना व्यक्त करते आहे, असं वाटत असतं आपल्याला. म्हणून हे असं वाटणे म्हणजे आपल्या मनामध्ये त्याविषयीची एक विशिष्ट भावना निर्माण झाली. आवाज येतोय? हा ठीक आहे. सर नमस्कार. सरगर सर बोलतोय. काही मुलं रेषा मारतात सर. हो हो, मारू दे अच्छा, मारू दे. हा तर स्क्रीन माझ्याकडे वरती सर इरेजर आहे. स्क्रीन आपल्याकडून प्रेझेंट होते ना? हो हो हो. तर गुरव screen सर वरती- एक मिनिट. तुम्ही होस्ट बनलेला आहात, होस्ट माझ्याकडे शेअर करा, मी करतो. हा कसं मोर share ऑप्शन मध्ये त्याला हे करून टाका. मोर ऑप्शन मोर ऑप्शन मध्ये जायचं आणि हा, डिसेबल annotate करा. अॅनोटेटर अॅनोटिंग आहे की नाही अॅनोटेटर ते डिसेबल करा. डिसेबल ऑल पार्टिसिपेट असं आहे बघा अॅनोटेटर्स मध्ये. मोर मध्ये गेल्यानंतर म्हणजे ती मुलं रेषा मारू शकत नाही. अॅनोटेटर्स ना, शो नेम ऑफ अॅनोटेटर्स. हा मोर मध्ये डिसेबल करा. हा, डिसेबल एक मिनिट बघतोय मी. हा माझ्याकडे फक्त अॅनोटेट आहे. हा हा, ते निळा आहे ना, त्या निळ्याच्या ऐवजी पांढरं यावं तिथं. हा हा, आला. डिसेबल करा. डिसेबल अॅनोटेटर करा. झालं का सरगर सर? हा बरोबर झालं ना आता? आमच्याकडून काही दिसत नाही. तुमच्याकडे स्क्रीन जे करतात प्रेझेंट त्यांच्याकडून दिसतं ते. डिसेबल करा म्हणजे झालं. मग काय करू शकत नाही. ठीक आहे ठीक आहे सर. नाही होत नाही. आणि सर रेकॉर्डिंग सुरू आहे ना व्यवस्थित? हो, ठीक आहे चालेल. आता आपण ज्या विषया ठिकाणी थांबलो होतो तिथून सुरू करूया. म्हणजे एखाद्या कलेमध्ये आपल्या मनात रस निर्माण होतो, म्हणजे आवड निर्माण होते, कारण ती कला आमच्या भावनेशी जोडली गेली. म्हणून ती कला आम्ही अनुभवण्याचा प्रयत्न करतो. एखादी कविता आवडली तर आपण कविता वाचतो, पुन्हा पुन्हा वाचतो. एखादी कथा आवडली तर ती कथा पुन्हा वाचतो. एखादी कादंबरी आवडली किंवा एखादा प्रसंग आवडला तर तो प्रसंग पुन्हा पुन्हा वाचतो. त्याचं कारण असं आहे की आपल्या मनामध्ये तो प्रसंग कुठंतरी तो आवडला आपल्याला, आणि मग तो प्रसंग, ती घटना, ती कविता आपल्या भावनेशी एकरूप होते आणि मग आपल्याला ती आवडायला लागते. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या रस निर्माण झाला. मग आता रस निर्माण झाल्यानंतर त्याचा आस्वाद कशा पद्धतीने घ्यायचा ते बघूया आपण पुढं. मराठी भाषेमध्ये रस हा एक घटक अतिशय महत्वाचा आहे आणि साहजिकच तो आपल्या साहित्याचा, सौंदर्याचा एक घटक बनलेला. आता समजा एखाद्या कलेमध्ये एखादा कलाकार आपली भावना, आपलं अंतरंग ओतून ती कला निर्माण करतो. त्याची भावना सुद्धा त्या कलेमध्ये असते आणि ती भावना त्या कलेमध्ये उतरल्यानंतर ती कला सचेतन म्हणजे जिवंत होते, म्हणजे जिवंत अशी वाटते खरी. आणि मग पाहणाऱ्याला असं वाटतं की अरे ही कला, एखादं चित्र असेल, एखादी कला असेल, जणू ती आपल्याकडे पाहते आहे असं वाटतं. आणि मग आपल्या मनामध्ये एक भावनेचा तरंग निर्माण होतो आणि आपण त्या कलेकडे एकटक बघायला लागतो. आणि बघता बघता ती कला आपल्याला कधी आवडायला लागली हे सुद्धा कळत नाही. आणि मग रस निर्माण झाल्यानंतर
त्याचा आस्वाद घेण्याची आपल्याला सवय लागते. तशी सवय शालेय स्तरापासून मुलांना निर्माण व्हावी यासाठी रसविचार शालेय स्तरावर समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता मुलं म्हणल्यानंतर मुलांमध्ये पण काही भावना असतात. काही मुलांना कविता आवडते, काही मुलांना कथा आवडते, काही मुलांना नाटकं आवडतात, काही मुलांना चित्रकला आवडते, काही मुलांना शिल्पकला आवडते. अनेकांना अनेक प्रकारच्या कला आवडतात. पण त्या कलेचा आस्वाद घेत असताना मिळणारा जो आनंद आहे, आनंद आणि आस्वाद कशा पद्धतीने घ्यायचा आहे, ते आपल्याला या माध्यमातून शिकायचं आहे आणि त्याचं अवलोकन करून ते समजून घ्यायचं आहे. मग हा रसविचार जरी संस्कृत भाषेतून आलेला असला तरी आपल्या भावनेशी त्याचा संबंध असल्यामुळे त्याचा विचार करणे इथं महत्वाचे आहे. आणि मग या रसाचा विचार करत असताना रसाची निर्मिती कशी होते, आपल्या मनामध्ये किती भाव आहेत, कोणते भाव आहेत, त्या भावांना काय म्हणतात, ते समजून घेऊया. आता संस्कृत साहित्याकडे थोडस आपण लक्ष देऊया. थोडस समजायला मुलांच्या दृष्टीने कठीण जाईल, तरी पण आपण समजून घ्यायचं आणि मी पण अगदी मुलांच्या तुमच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. स्थायी भाव. स्थायी भाव म्हणजे आपल्या आतमध्ये जन्मतात निर्माण झालेले असलेले भाव, भावना. सगळ्यांना माहिती आहे, मला राग येतो, सगळ्यांना राग येतो, सगळ्यांना हसू येतं, सगळ्यांना आनंद होतो, सगळ्यांना वाईट वाटतं. कधी कधी आपण द्वेष करतो, कधी तिरस्कार करतो, कधी कधी एखादं आपल्या मनामध्ये अद्भुत असे विचार येतात. हे सगळे आपले भाव आहेत. मग या भावने यालाच आपण स्थायी भाव असं म्हटलंय, की जे कोणी घातलेले नाहीत, कोंबलेले नाहीत ते आपल्या आतमध्ये, तर ते नैसर्गिकरित्या आपल्या मनात निर्माण झालेले आहेत, की जे स्थिर आहेत, की जे कायमचे आहेत. त्याला शाश्वत म्हणतात, म्हणजे जे कायमचे आहेत आपल्या मनामध्ये. असे जे भाव असतात त्या भावापासून आपल्या मनात रस निर्मिती होते. आता स्थायी भाव ज्यांच्या आश्रयाने म्हणजे ज्यांच्यामुळे ते आपल्यामध्ये निर्माण होतात त्याला विभाव हा शब्द वापरलेला आहे. आता चांदणे, उद्यान म्हणजे बाग बगीचे, किंवा आपल्या समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव, किंवा एखाद्या कलेतील ती कला कशी निर्माण झाली हे बघत असताना त्यातली रंगसंगती असेल, शब्दरचना असेल, काव्यरचना असेल, वाक्यरचना असेल, किंवा एखादं नाटक असेल, तो कशा पद्धतीने अभिनय सादर करतो आहे हे पाहून जर आमच्या मनामध्ये ती भावना उद्दीपित झाली, निर्माण झाली, तर त्याला विभाव पण म्हटलेला आहे. आणि मग हे जे स्थायी भाव असतात, एखादा प्रसंग पाहिला तर अंगावर रोमांच उभे राहतात, कधी भीती वाटली तर अंगामध्ये घाम फुटतो, दुःख वाटलं तर कंठ दाटून येतो, त्यांना अनुभव असं म्हटलेलं आहे. एखादी वस्तू आपल्याला पाहिजे असलेली वस्तू मिळाली नाही तर राग येतो, द्वेष वाटतो, आशया वाटतो, हेवा वाटायला लागतो, याला व्यभिचारी भाव म्हटलेला आहे. आणि ललित वाङ्मय हा शब्द तिथं मी वापरला. ललित वाङ्मय म्हणजे आपली कथा, कादंबरी, हे सगळे जे साहित्य प्रकार आहेत त्यातले सगळे. त्यामध्ये नायक नायिका म्हणजे पात्रे जे असतात त्यांचं चरित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं जेव्हा आपण वाचतो, आणि ते वाचत असताना ते चरित्र पात्र आमच्या डोळ्यासमोर उभे राहत असताना आमच्या मनामध्ये काही भावना निर्माण होतात, त्याला आलंबन विभाव असं म्हटलेलं आहे. आणि त्या सगळ्यांचं एकत्रीकरण इथं मी लिहिलंय. एकत्रीकरण झाल्यानंतर काय होतं बघा, विभाव, अनुभव व संचारी भाव यांच्या साहाय्याने जेव्हा स्थायी भाव आमच्या उत्कट स्थितीला पोहोचतात तेव्हा त्याला रस असे म्हणतात. उत्कट स्थिती मध्ये एक चित्रपट आला होता, माहेरची साडी. चित्रपट बघायला सगळेच आनंदाने गेले, बायका विशेष करून, महिला.
आणि रडत रडत डोळे पुसत बाहेर आले चित्रपट संपल्यावर. का पैसे देऊन रडायला गेले होते का? नाही. पण त्या माहेरच्या साडीमध्ये जे प्रसंग होते ते प्रसंग पाहून पाहणाऱ्याला असं वाटलं की ते माझ्या भावनेशी माझ्या जीवनाशी संबंधित आहे आणि आपोआप त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्यांच्यामध्ये दुःख निर्माण झालं. म्हणजे ते दुःख पडद्यावरचं दुःख माझं दुःख आहे असं वाटलं. म्हणजे रस निर्मिती झाली. आता आलं असेल लक्षात तुमच्या. पुढे जाऊया आपण. रसास्वाद का घ्यायचा? जेवण आस्वादक पद्धतीने का घ्यायचं? जेवणाचा आनंद घेतो. जेवण हे आनंदानेच घ्यायला पाहिजे, आस्वादच घ्यायला पाहिजे. चहाचा आस्वाद गटागटा चहा पिऊन आपण आस्वाद घेऊ शकत नाही. काही पेय असे आहेत की ते घोट घोट प्राशन करत घोट घोट घेतच त्याचा आस्वाद घ्यावा लागतो. तसं देखील साहित्यामध्ये कलेमध्ये ती कला पाहिल्यानंतर नुसत्या डोळ्यांनी पाहायची नसते, तर अंतःकरणाने ती अनुभवायची असते. त्यासाठी रसास्वाद लागतो. म्हणजे एखाद्या कलेचा रसास्वाद घेत असताना अंतःकरणामध्ये अनेक भावना उत्पन्न होतात. त्या भावनेला अनुसरून त्या कलेचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. एखादी कविता जर विनोदी असेल तर तो विनोद वाचत असताना अचानक आपल्याला हसू येतं विनोद पूर्ण ऐकल्यानंतर. आता समजा एखाद्याला विनोद ऐकून पण हसू जर आले नाही तर जे हास्य जी भावना आहे, हास जी भावना आहे ती उद्दीपित झालीच नाही असं समजायचं. आणि मग ही कला जी आहे ना रसास्वाद घेण्याची, ही कला शालेय जीवनापासूनच पाहिजे. तुम्ही म्हणाल आमच्या शालेय मुलांना काय भावना बिवना नसतात का? असतात. व्यावहारिक जीवनामध्ये भावना असतात. पण कलेचा आस्वाद घेत असताना त्याचा स्वाद कशा पद्धतीने घ्यायचे आहेत, त्याच्या विशिष्ट काही संकल्पना आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या. आणि मग आपल्याला कळतं की त्या काव्यामध्ये त्या कलेमध्ये किती सौंदर्य आहे ते आपल्याला समजून घ्यायचं. कशा पद्धतीने आपल्याला त्याचा स्वाद घ्यायचा. चहाचा स्वाद आपण घेतो, त्यातली आपली ती संकल्पना आपल्या मनामध्ये पूर्ण झालेली. आपल्याला लहानपणापासून आपण चहा पितो, दूध पितो, काय असेल ते. पण जेव्हा जेव्हा चहाचा आस्वाद घेतो तेव्हा तेव्हा आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण होते, कारण ती संकल्पना किंवा ती कला आपण समजून घेतलेली आहे. तसं साहित्यामध्ये सुद्धा किंवा इतर कलेमध्ये सुद्धा त्याचा आस्वाद घेत असताना कशा पद्धतीने ते घ्यायचं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मराठी भाषेमध्ये सुद्धा गद्य पद्य घटकातून व्यक्त होणारा आशय विषय, त्या ओळीतील अर्थ, त्या शब्दामध्ये लपलेले अर्थ, त्यातून कोणता रसाविष्कार झाला, ती कला कशी आत्मसात झाली कवीला, आणि मग ती मला अनुभवत असताना ती वाचत असताना त्याचा आनंद मिळणारा जो असतो तो वेगळाच असतो. मग त्याची मांडणी कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. तर आवाज येतोय बरं का. त्यानंतर गुरु सर, हा मी म्यूट करतो ऑल, तुम्ही फक्त चालू करा तुमचा आवाज. बर. आता कोणतीही कलाकृती अभ्यासत असताना कलेचा आस्वाद घेता आला तरच त्याचा आनंद मिळतो. आणि तो त्या आनंदासाठी आपल्याला रसास्वाद समजून घ्यायचा आहे. त्या समाधानासाठी आपल्याला रसास्वाद समजून घ्यायचा आहे. आणि मग ती कलाकृती नुसती डोळ्यांनी न पाहता, हातात नुसतं पाहणं नव्हे, तर ती अंतःकरणाने मनाने त्याचा अनुभव घेता आला पाहिजे. म्हणजे आपल्याला रसास्वाद घेता आला पाहिजे. मग ते कशा पद्धतीने आपल्या मनामध्ये आपल्यामध्ये तो दृष्टिकोन कसा विकसित करता येईल त्यासाठी आपल्याला रसास्वाद समजून घ्यायचा आहे.
भाषा, त्या भाषेमध्ये अनेक सौंदर्य असतात. मग ते सौंदर्य जाणून घ्यायचं असेल, आता काव्य सौंदर्य आहे, आशय सौंदर्य आहे, भाषिक सौंदर्य आहे. ही सौंदर्य जाणून घेण्यासाठी आपल्याला रसास्वाद घटकाकडे मुद्दाम लक्ष देणे आवश्यक आहे. आणि केवळ परीक्षेपुरता आहे म्हणून नाही, तर आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या अनेक कला आपल्या आवडी-निवडीनुसार जोपासणार आहोत. कोण कुठली कला जोपासणार आहे हे आज सांगू शकत नाही. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार लपलेला असतो, दडलेला असतो. आणि मग समोरच्या व्यक्तीने सादर केलेली कला मला माहित करून घ्यायची आहे, मला समजून घ्यायची आहे, म्हणून रसास्वाद पाहिजे. आता रसविचार समजून घेत असताना त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रस म्हणजे काय सांगितलं, की स्थायी भावांची उत्कटता किंवा उत्कट स्थिती म्हणजे रस. आणि स्थायी भावापासून रसनिर्मिती होत असते. स्थिर व शाश्वत भावनांना स्थायी भाव म्हणतात. आता रस समजून घेण्याआधी आपण स्थायी भाव म्हणजे काय हे समजून घेऊ. तेही काय अवघड नाही, सोपं आहे. तुमच्या स्क्रीनवर इथं दिसत आहे की स्थायी भाव एकीकडे आहे आणि त्या स्थायी भावापासून तयार झालेले नवरस एका बाजूला आहे. त्यांना स्थायी भाव का म्हटलेले हे सांगितले मी आता. कारण आपल्या मानवाच्या अंतःकरणामध्ये ज्या भावना स्थिर स्वरूपात असतात त्यांनाच स्थायी भाव म्हटलेला आहे. तसे स्थिर भाव आपल्या मनामध्ये 9 प्रकारचे आहेत आणि 9 प्रकारच्या स्थायी भावापासून 9 रस निर्मिती झालेली आहे. आता हे स्थायी भाव कोणते कोणते आहेत पहा. रती, उत्साह, शोक, क्रोध, हास, भय, जुगुप्सा म्हणजे कंटाळा, विस्मय, शम म्हणजे शांती. असे 9 आमच्या अंतःकरणात कमी अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेमध्ये हे स्थायी भाव आहेत. हे सुप्त म्हणजे गुप्त स्वरूपात, म्हणजे एखादी कलाकृती पाहिली की ती भावना आपल्या मनात जागृत होते. जागृत झाली की तेव्हा रस निर्माण झाला असं म्हणायचं. आणि हे अंतःकरणातील स्थायी भाव कलाकृतीच्या दर्शनाने उद्दीपित होतात म्हणजे निर्माण होतात. तेव्हा रस निर्माण झाला असं समजावं. आणि हे रस देखील 9 आहेत. म्हणजे रतीपासून शृंगार, उत्साह म्हणजे वीर, करुण, रौद्र, हास्य, भयानक, विभत्स, अद्भुत, शांत. हे असे 9 प्रकारचे रस आहेत. म्हणजे आपल्या भावनेशी निगडीत संबंधित हे असे 9 रस, जे स्थायी भावाशी संबंधित. मग आपल्यामध्ये स्थिर असे 9 स्थायी भाव असल्यामुळे आपल्या मनात देखील ह्या अशा भावना निर्माण होतात आणि त्यातून रसनिर्मिती होते. आता नवरसांचा परिचय आपण करून घेऊया. थोडक्यात मी करून देणार आहे. पहिला रस आहे शृंगार. शृंग म्हणजे कामवासना. स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून या रसांचा जन्म होतो. आणि अनेक रचना, कलाकृती अशा रसात्मक कलाकृती असतात आणि ते पाहिल्यानंतर, ती कविता वाचल्यानंतर, ती कला पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये ही भावना निर्माण होते आणि मग समजायचं की आपल्या मनात शृंगार रस आहे. डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नको, सहज सख्या एकदाच येई सांज वेळी, ताड सखे गळातील तुझे सांगण्याचे हात. अशा रचना ज्या आहेत ना, आपल्या मनामध्ये अशा भावना निर्माण होतात आणि म्हणून त्याला शृंगार रस असं म्हटलेलं आहे. वीर, उत्साह या रसाचा स्थायी भाव आहे. पराक्रम, शौर्य, धीरोदत्त प्रसंग अशा वर्णनातून आमच्या मनात वीर रस निर्माण होतात. आता पोवाडे असतील, युद्धगीते म्हणजे त्याला समरगीते असं आपण म्हणतो, ऐतिहासिक कथा असेल, ऐतिहासिक नाटक असेल, कविता असेल, तर असे
असे जे कला आहेत त्या कलांचा आम्ही अनुभव घेत असताना आमच्या मनामध्ये एक प्रकारची स्फूर्ती निर्माण होते, मनातून एक वेगळा उत्साह निर्माण होतो. आपणही पराक्रम गाजवावं असं वाटत असतं. आपल्या मनात देखील शौर्याची भावना निर्माण होते. आणि मग ती भावना निर्माण का झाली, तर तशी कलाकृती आमच्या डोळ्याद्वारे आपल्या अंतःकरणाला अनुभव आला. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार ही कविता ऐकल्यानंतर किंवा विदा सावरकरांच्या जे अं, देशावरचे जे देशभक्तीपर गीता लिहिलेत त्यांनी, ते आमच्या मनामध्ये पराक्रम, शौर्य, स्फूर्ती निर्माण करणारे आहेत. पोवाडे आहेत. आता आपल्या कवितेमध्ये देखील पोवाडे आणि स्फूर्ती रस निर्माण करणारे अशा अनेक कविता आहेत. आता आपले जगणे आपली ओळख नावाची कविता आहे शेवटची. त्यानंतर अण्णाभाऊ साठेंची कविता आहे, महाराष्ट्रावरून टाक वळवणी काया. यासारख्या ज्या रचना आहेत त्या आपल्या मनामध्ये वीर रस निर्माण करतात. आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या वेळेस रेडिओवर किंवा इतर ठिकाणी इतर चॅनलच्या माध्यमातून जेव्हा असे देशभक्तीपर गीते लावली जातात किंवा त्या दिवसाचं ते वातावरण आणि त्या वातावरणामध्ये एखादी कलाकृती अशी आपल्या समोर निर्माण झाली, आपण पाहिली, अनुभवली, तर आपल्याला पण तसंच करावं असं वाटतं. म्हणजे आपल्या मनामध्ये वीर रस निर्माण झाला. बघा आपल्या भावना आहेत. आणि मग त्या भावनेशी निगडीत जुळवून घेऊन आपल्याला त्या कलेचा आस्वाद घेता येतो. समजा एखादा पराक्रमावर आधारित जर कथा प्रसंग कविता किंवा एखादं चित्रपट आपण बघत असत आणि आपल्या मनामध्ये जर ती भावनाच निर्माण झाली नाही, तर आपल्याला त्याचा आनंदच घेता येत. असते ती भावना आपल्यामध्ये स्थिर स्वरूपात, फक्त जागृत ती झालेली नसते. म्हणून आपल्याला त्याचा आस्वाद घेता येतो. म्हणून तर आपल्याला हा सगळा भाग या शालेय स्तरापासूनच आहे. पुढे जाऊया. करुण रस, त्याचा स्थायी भाव आहे शोक. आपल्याला शोक म्हणजे दुःख, वियोग. आणि हे दुःख कशा अनेक प्रसंगातून निर्माण होतात. वियोग, विरह, संकट अशा प्रसंगातून आपल्या मनामध्ये करुणा निर्माण होते, शोक दाटून येतो. आणि कला सुद्धा देखील अशा प्रकारचे प्रसंग आपल्या मनामध्ये निर्माण होते. मगाशी मी माहेरची साडी हा चित्रपट दाखवला, इतकी करुणता त्यामध्ये भरलेली होती. असे अनेक चित्रपट येऊन गेलेले आहेत, अनेक अशी नाटकं येऊन गेलेली आहेत की त्यातून त्याचा अनुभव घेत असताना किंवा ते नाटक पाहत असताना आपल्या मनामध्ये आपलं मन भरून येतं. खूप दुःख वाटतंय कधी कधी. का वाटतं असं, की माझ्या भावनेशी माझ्या जीवनातील प्रसंगाशी हे कुठंतरी एकरूप होत आहे, म्हणून आमच्या मनामध्ये ती भावना निर्माण झालेली असते. आता आपल्याला अनेक कविता होत्या. आई म्हणून कोणी आईस हाक मारी मज होय शोककारी, ही कविता. किंवा वामन निंबाळकरांची माय नावाची एक कविता होती आपल्याला 8वीला. ती कविता वाचत असताना हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला, किंवा पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा. अशा ज्या अनेक करुण रसात्मक ज्या रचना आहेत ना, त्या रचना वाचल्या की आमच्या मनामध्ये थोडस दुःखाची निर्मिती होते. म्हणून तुम्हाला ती कला, ती कविता, तो प्रसंग आम्हाला अधिक जवळचा वाटतो आणि आम्हाला त्यातून ते रसनिर्मिती होते. आता हास्य रसांकडे येऊया. मूळ स्थायी भाव आहे हास्य. विसंगती, उपरोध, व्यंगदर्शन, विडंबन, चेष्टा, गमती अशा वर्णनातून विनोद किंवा हास्य निर्माण होते या विनोदातून. आणि केशव कुमार म्हणजे प्र के अत्र्यांची कविता आहे झेंडूची फुले. सुदामाचे पोहे, चिमणरावांचे चराठ,
अत्रेंचं नाटक आहे साष्टांग नमस्कार, संपूर्ण बाळकराम, गुदगुल्या किंवा द म मिरासदारांच्या विनोदी कथा, शंकर पाटलांच्या विनोदी कथा, अशा अनेक कलेतून किंवा कार्टून जे असतात, आम्ही जे चित्र म्हणजे वर्तमानपत्रामध्ये पाहतो किंवा एखाद्या मासिकामध्ये व्यंगचित्र काढलेलं असतं किंवा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे ना, मला माहिती आहे हास्य चित्रातली मुलं, ते एखादे चित्र पाहिले की आपल्याला आपोआपच हसू येतं. कारण ती कला आपल्या मनामध्ये कुठंतरी आपल्या या भावनेशी एकरूप झाली आणि ती भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मग या जी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते ती व्यक्त होत जाते. आणि मग ती व्यक्त होत असताना त्या कलेचा आस्वाद त्या पातळीवर जाऊन घ्यावा लागतो. म्हणून हे सगळे रस आपल्याला समजून घ्यायचे आहेत. त्यानंतर रौद्र रसाकडे येऊया. आणि त्याचा मूळ स्थायी भाव म्हणजे क्रोध, राग येतो खूप आपल्याला. आजकालच्या तरुण पिढीला लवकर राग येतो. चीड एखाद्या भावनेबद्दल, एखाद्या प्रसंगाबद्दल, संताप येतो, संतप्तपणा आपल्या मनामध्ये भावना निर्माण होते, त्यातून रौद्र रसाची निर्मिती होते. पाड सिंहासने दुष्टती पालती, होड हत्तीवरुनी मत नृप खालती, मुकुट रंकाशी दे करिटी भूपा प्रती, झाड खटखट तुझे खडग रुद्रा. हे वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये सुद्धा तो रस निर्माण झाला का नाही बघा. हजार जीवा गरजू दे प्रतिध्वनीने डळमळू दे तारे, कुसुमाग्रजांची कविता बघा. डुमडुमट दमरू ये खन खनत शोले, भारत आंबेची कविता. या कवितेमध्ये आपल्याला ही कविता वाचत असताना आपल्या मनामध्ये सुद्धा थोडी चीड, थोडा राग निर्माण. किंवा काही चित्र असतात बघा, जे चित्रकार करतात त्यांचे भावना, समजा एखाद्या चित्रकारामध्ये चित्र काढत असताना त्याला रागाची भावना व्यक्त करायची आहे, रंग सुद्धा आपल्या भावना व्यक्त करतात आणि रंग सुद्धा आपल्या मनामध्ये भावना उद्दीपित करतात. म्हणजे कला आलीच त्या ठिकाणी. मग हे सगळं आपल्या मनामध्ये निर्माण होत असताना ती कशामुळे निर्माण झाली? कवीच्या मनामध्ये ती भावना होती का? त्या कवितेमध्ये ती निर्माण झाली का? त्या कवितेमध्ये ती आली का? कोणत्या ओळीमध्ये आली? हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून तर नवरसाचा परिचय आपल्याला करून घेतो. यानंतर पुढच्या रसाकडे जाऊया. भयानक, भीती, भय. भीती वाटते सगळ्यांनाच. मग ही भीती केव्हा वाटते? एखादा मृत्यूचा प्रसंग असेल, युद्ध असेल, सूड असेल किंवा स्मशानातलं वर्णन असेल, राक्षसाची कथा असतील, या प्रसंगातून आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. आणि मग युद्ध कथा, भय कथा, रहस्य कथा, गूढ नाटके यातून आपल्या मनात ही भीती निर्माण होते. स्मशानातले गाणे, गोविंदग्रजांचं बघा ते गीत. अण्णाभाऊ साठेंचं स्मशानातलं सोनं नावाची कथा आहे. भयानक वर्णन आहे त्याच्यामध्ये, भीतीदायक. खांबोटे नावाचे एक लेखक होते, ते भय कथा लिहिणारे होते. तसेच जी.ए. कुलकर्णींच्या गूढ कथा आहेत, भारत सासणेंच्या गूढ कथा आहेत, रत्नाकर मतकरी यांच्या देखील कथा आणि नाटकं आहेत की जे गूढ आहेत, ती पाहिल्यानंतर मनामध्ये भीती निर्माण होते. नारायण धारप नावाचे अतिशय प्रसिद्ध लेखक आहेत की त्यांच्या कथा, सगळ्या कथा किंवा कादंबऱ्या या भीतीदायक आहेत. आणि ती कथा कादंबरी वाचत असताना आपल्या मनामध्ये सुद्धा भय निर्मिती होते. आणि संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी त्या कथा वाचत असल्यानंतर एखादा कसला तरी आवाज आला तर लगेच आपल्या मनामध्ये एक प्रचंड भीतीच निर्माण होते. कारण आपण त्या भावनेमध्ये गेलेलो असतो वाचत असताना, त्या कलेचा आस्वाद घेत असतो. आणि मग आपल्या मनाशी ती भावना कुठेतरी एकरूप होते आणि म्हणून रसनिर्मिती झाली, उद्दीपित झाली, निर्माण झाली म्हणजेच रसनिर्मिती. त्यानंतर पुढे जाऊया. बिभत्स, जुगुप्सा म्हणजे कंटाळा. आता या बिभत्स मध्ये काय असते? किळस असतो, वीट असते, तिटकारा असतो,
तिरस्कार असतो, निर्भर्सना असते, असे वर्णन असतात बघा कधी कधी. आता बघा एक कविता येतं, ही बोटे चघळीत काय बसले हे राम रे लाळ ही, काळी काय गळ्यातून जळमटे आहेत 50ही, शी 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 तोंड अति अमंगळ असे आधीच हे शेंबडे, आणि काजळ ओघळे वरुणी हे त्यातूनही हे रडे. बघा हे वर्णन वाचल्यानंतर किती आपल्या मनामध्ये किळस निर्माण झाली असते. पूर्णाच माझ्या पदरी तिरस्कार मी झेलतो, यासारख्या रचना, अशा रचना वाचत असताना आपल्या मनामध्ये असे भाव निर्माण होतात. अद्भुत रसाकडे जाऊया आपण. विस्मय मूळ स्थायी भाव. आता अद्भुत कथा आपल्याला सगळ्यांना आवडतात. त्याच्यामध्ये परिकथा आहेत, अरेबियन नाईट्स आहेत, अलीबाबा आणि 40 चोर नावाच्या कथा आहेत, आपल्या पौराणिक कथा आहेत, किंवा राक्षसाच्या कथा आहेत, जादूच्या कथा असतात आपल्या वाचनामध्ये. आश्चर्यकारक ज्या गोष्टी करतात ना, चमत्कार, आश्चर्य, अशा वर्णनातून आपल्या मनामध्ये अद्भुत चित्र असं डोळ्यासमोर उभं राहतं आणि आपण त्याच्यामध्ये गुंगतो. आता एक कविता आहे, त्याच्यामधलं अद्भुत वर्णन पण कसं बघा. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. कधी चॉकलेटचा बंगला असतो का? पण आहे वर्णन. पण ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. जणू आपल्या अवतीभोवती ते चॉकलेटचा बंगलाच आहे असं वाटतं ती कविता वाचत असतात. किंवा आठ पाट नगरामध्ये दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेड्यांचे मळे, नगरातील लोक सारेच वेडे, वेड्याने बांधले बर्फीचे वाडे, आंघोळीला पाणी घेतात दुधाचे, डोक्याला तेल लावतात मधाचे, फणस पोळीचे कपडे घालतात, सारे वेडे उलटे चालतात. बघा किती मजेशीर वर्णन, पण अद्भुत आहे. असं कधी होत नाही, पण अद्भुत वर्णन असतं आणि ते अद्भुत वर्णन आपल्याला आवडायला लागतं आणि आपण ते आवडीने वाचायला लागतो, कारण रस निर्माण झाला, ती भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्यानंतर आपण शेवटच्या रसाकडे येऊया, शांत रसाकडे. माणसाला शांती लागते, मन शांती लागते. शम हा त्याचा स्थायी भाव. आणि मग शांती पाहिजे असेल तर मग असे काही पण वर्णन आहेत बघा आपल्या कलेमध्ये, साहित्यामध्ये, सगळीकडे आहे. एखादी कला पाहिली तर मनाला शांती लागते. मग भक्तिपर रचना असतील, पारमार्थिक रचना असतील, देवालय परिसराचं वर्णन असेल, अशा वर्णनातून आपल्या मनामध्ये शांतीची एक लहर, शांतीची एक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. आता भूपाळ्या असतात. भूपाळ्या रचना माहिती ना सगळ्यांना. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, ही भूपाळी म्हणा, तुम्ही रोज रेडिओवर ऐकत असाल. किंवा ज्ञानेश्वरांची जी प्रार्थना आहे, ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच, मला वाटतं माझ्या मते सगळेजण या मताशी समरस असालच, एकरूप असालच, कारण ज्ञानेश्वरी ही रचनाच वाचत असताना मनाला एक वेगळी शांती लाभते. संतांचे सगळे अभंग शांतीपर असतात बरेचसे. आता विश्वात्मके देवे, हे जे पसायदान आहे आपल्या मनामध्ये शांतीची भावना निर्माण करते. अशा अनेक रचना आहेत. आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा कविता आहेत संतांच्या. पहिल्या 2 संतवाणीमध्ये 2 कविता आहेत, नामदेवांची आणि संत जनाबाईंची. जैसा वृक्ष नेणे, किंवा धरीला पंढरीचा चोर, किंवा या झोपडीत माझ्या, यासारख्या ज्या रचना आहेत ना, त्या रचना अगदी अंतःकरणपूर्वक जर वाचलात आणि त्याचा अर्थाचा अनुभव जर घेतला तर मनाला विलक्षण शांती लाभत असते. कारण संत साहित्य हे मनाला शांत करणार असतं. शांतता, शांत समाधान, आणि जे शांतीचं जे समाधान असतं ते अशा साहित्यातून, अशा कलेतून आपल्याला अनुभवायला मिळतो. त्याच्यामध्ये ओवी, अभंग, श्लोक, पदरचना सगळे प्रकार आले त्याच्यामध्ये, त्या संतांनी ज्या रचना केल्या त्याच्यामध्ये. आणि मग अशी सुद्धा भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतो. काही म्हणतात बा किती शांत आहे मुलगा. शांत का म्हणजे त्याच्यामध्ये तो स्थायी भाव जरा जास्त प्रमाणात आहे, तो शांत बसतो. काही विनोदी व्यक्ती असतात, त्याच्यामध्ये ती भावना त्याच्या लवकर उद्दीपित होते, ते विनोद निर्माण करतात. काही जरा लवकर रागाला येतात, कारण ती भावना त्याच्यामध्ये जास्त उद्दीपित झालेली असते, निर्माण झालेली असते. आणि मग हे जे 9 रस आहेत ना, हे 9च्या 9 रस एकाच कवितेत असतातच असं नाही बरं का. एखाद्या कवितेत एकच रस असतो,
किंवा एकापेक्षा दोन असू शकतात, तीन असू शकतात. पण ते नेमके कुठे असतात हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे कळून घेण्यासाठी आपल्याला काव्याचा आस्वाद घेत असताना काव्य, कविता किंवा कला ती समजून घेऊन आपल्याला वाचता आली पाहिजे, तो अनुभवता आली पाहिजे आणि आपल्या मनाला ती ठसली पाहिजे मनामध्ये. आणि मग ती मनामध्ये ठसली असताना त्या कवितेचा अनुभव घेत असताना आपल्या मनामध्ये ती भावना उद्दीपित होते, निर्माण होते. म्हणजे नवरस आपण घेतलो म्हणजे 9च्या 9 रस एका कवितेत असले पाहिजे, 9च्या 9 रस एका कलेमध्ये असले पाहिजे असं काहीही नाही. एखाद्या कवितेमध्ये, एखाद्या कलेमध्ये एखादे दुसरे रस असतातच. ते आपल्याला समजायला पाहिजे. ते कळायला पाहिजे. आणि हे समजण्यासाठी, ते कळण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार. आणि आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे तसे, म्हणजे एखाद्या पाठाचा अनुभव घेत असताना, एखादा पाठ वाचत असताना, एखादी कविता वाचत असताना आपल्याला हे वाचत असताना हे रस कळतात. ह्याच्यामध्ये कोणती भावना व्यक्त झालेली आहे. काही अडचण नाही, काही अवघड नाही आहे. आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे बघा, तुम्हाला समजून ती कविता समजून घेऊन वाचायची आहे. आता तुमच्या पुस्तकामधलीच कविता आहेत बघा, आम्ही कोण म्हणून काय पुस्तक दाताड वेंगाडूनी खोटे फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही का अमुता पाहिला, किंवा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल, ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात भुते बडबडती, डोहात सावल्या पडती. हे कोणत्या रसाचे वर्णन आहेत हे तुम्ही लिहायचं, मी सांगणार नाही आणि तुमचे शिक्षक पण सांगणार नाही. कारण आपण आज या रसाचा अनुभव घेतलेला आहे. किंवा दिवा जळे मम व्यथा घेऊनी, असशील जगी तू ही शहिनी, पराग मिटल्या अनुरागाचे उसाशातून वेचुनी गुंफुनी. किंवा जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्पुडो मैत्र जीवांचे. किंवा लाडका बाळ एकुलता, फाशीची शिक्षा होता, कवटाळूनी त्याला माता, अति आक्रोशे रडते केविलवाणी, भेटेन 9 महिन्यांनी. किती कविता आहेत बघा, या तुमच्याच पुस्तकातल्या कविता आहेत. तुम्ही ती कविता त्या ओळी वाचायच्यात, त्या ओळीमध्ये कोणता रस निर्माण झाला हे ओळखायचंय आणि त्या चौकटामध्ये लिहायचंय. हे फक्त पहिला म्हणजे प्रयोगासाठी तुम्हाला येतं का नाही त्याचा अंदाज. आधी ह्या प्रकारे तुम्ही सोडवा. समजा एखादी कविता पाठ्यपुस्तकाच्या बाहेर तुम्ही वाचली आणि तुम्हाला प्रश्न पडला ह्याच्यामध्ये कोणता रस असेल, विचार करावा तुम्ही. पुन्हा पुन्हा ती कविता वाचावी लागते, पुन्हा पुन्हा ते पाहावं लागतं की खरंच काय सांगितलं या कवीने त्या कवितेत. आणि मग त्या कवितेमध्ये अगदी आपण मन लावून जी कविता जर वाचली तर आपल्या मनामध्ये नक्कीच एखादी भावना निर्माण होणारच. होणार नाही असं नाही, होणारच. मग एखादी भावना एखादी कविता वाचत असताना निर्माण झाली की आपल्याला कळलं की बाबा ह्या कवितेमधून ही भावना निर्माण झाली, म्हणजे आपल्याला रसपरिचय झालाच म्हणून समजायचं. पण त्यासाठी आधी तुम्हाला रसविचार मी सांगितल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा त्याचा अभ्यास करावाच लागेल. तुमच्या शिक्षकाकडनं, तुमच्या भाषा विषय शिक्षकाकडून हे समजावून घ्यावं लागेल. आणि नुसतं समजावून घेऊन गप्प न बसता आपल्याला त्याचा थोडासा अभ्यास देखील करावा लागेल. आणि मग हळूहळू आपल्याला हे नवरस समजायला लागतील. कोणत्या कवितेमध्ये कोणता रस आलेला आहे. आता हे समजण्यासाठी आपण 9वीच्या पुस्तकातल्या कवितांचं काही उदाहरण मी तुम्हाला दिले की कोणत्या कवितेमध्ये कोणता रस आलेला आहे. पण पुढं 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा 8वीच्या पाठ्यपुस्तकामधल्या कविता बघा. त्या कवितेमध्ये कोणते रस आहेत ते पुन्हा पुन्हा वाचा आणि मग लक्षात येईल की बाबा ह्या कवितेमध्ये हा रस वाटतो, ही भावना निर्माण झाल्यासारखी वाटते. आणि मग तुम्ही लिहू शकता आणि मग हळूहळू हे जमत जातं आणि आपल्याला रसास्वाद घ्यायला आपली सुरुवात होते. म्हणजे रस विचार हा काही अवघड असा घटक नाही.
समजून घेतला तर सगळं सोपं आहे, नाही समजून घेतलं तर सोपं देखील अवघड आहे. म्हणजे रस जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर आम्हाला थोडीशी मेहनत करावीच लागेल, कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान, चल उचल हात्यार गड्या होऊन उतार तुला नव्या जगाची आण. वसंत बापटांची कविता आहे, 9वीला होती जुन्या अभ्यासक्रमात. तुझ्या घनाच्या गावामधून उठे उद्याच्या जगाची आस, तुझ्या घामाच्या थेंबामधून पिके भुकेल्या भावाचा घास, तुझ्या ध्यासामधून तुझ्या श्वासामधून जुळे नव्या जगाचं गाण, चल उचल हातार गड्या होऊन हुशार तुला नव्या जगाची आण. या कवितेमध्ये सुद्धा एक भाव निर्माण झालेला आहे. ही कविता मी तुमच्या समोर वाचून का दाखवली, मुद्दाम वाचून दाखवली. मुलं आहेत म्हणून, तुम्ही आहात म्हणून. तर मी ही कविता वाचत असताना कोणती भावना निर्माण झाली असेल हे तुम्ही विचार करा. किंवा अजून एक उदाहरण शेवटचं वाचून दाखवतो, म्हणजे तुमच्या मनामध्ये काय भावना निर्माण झाली, कोणता रस त्याच्यामध्ये आहे हे पण बघा. क्रीडांगण जणू चंचल सुंदर भाल तुझे हे गडे, भुरू भुरू त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरुळे उडे, अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी, भुलले सुंदर तुझला हृदय साजनी ये चल माझ्या घरी. किंवा कडकडा फोड नभ उडू मक्षिका, खडबडवी दिग्गजा तुडव रवी मालिका, मांड वादळ उधळगिरी जशी मृत्तिका, खबळवी चहूकडे या समुद्रा. बघा, अशा खूप खूप रचना आहेत आपल्या मराठीमध्ये, भरपूर उदाहरणं आहेत. आणि काव्य रस समजून घ्यायचा असेल, रससौंदर्य समजून घ्यायचं असेल तर याचा तर उपयोग कराच करा. पण अनेक उदाहरण तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त अनेक पुस्तकांमध्ये ही उदाहरणं उपलब्ध आहेत. ती वाचा, म्हणजे तुम्हाला रसास्वाद समजायला काहीही अवघड जाणार नाही. या ठिकाणी मी थांबतो. तुम्हाला रसास्वाद समजला असेल अशी आशा करतो. आणि एकच मिनिट. हो सर. धन्यवाद सगळ्यांचे, सरांचे, आमचे सगळे सुंबे सर, शिंदे सर, नंतर शेवाळे सर, कल्याण कस्तुरे सर, घेवारे सर, हा सुंदे आणि सर तुम्ही सगळे मुलं शांतपणे. हा हो, सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. हॅलो. हा हा, धन्यवाद सर. अतिशय सुंदर रसविचार तुम्ही मुलांच्या समोर मांडलेला आहे. मुलांना उदाहरणं वेगवेगळे सांगून, कविता वगैरे सांगून विद्यार्थ्यांना निश्चितच समजले असतील सर ते. मी पुन्हा एकदा दोन्ही विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो आणि पुढील सूत्रे श्री घेवारे सर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद सर. बोला सर.